जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुक्यातील जनतेने मागील दिवाळीला आमदार अमोल खताळ यांना विजयी करून महायुतीला मोठी भेट दिली होती। यावेळीची भेट म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा विजयाचा संकल्प करा, असे आवाहन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। संगमनेर येथे दीपावली निमित्त आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मंत्री विखे पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून संगमनेरी मिसळ आणि जिलेबीचा आस्वाद घेऊन तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना शुभेच्छा देत निवडणुकीला सज्ज होण्याचे आवाहन केले। मंत्री विखे पाटील म्हणाले की आमच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत गटतट बाजूला ठेवून महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे सांगितले। तसेच तालुक्यात 100% महायुतीला विजयी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले। आमदार अमोल खताळ यांनी सर्वांचे स्वागत करताना तालुक्यातील जनतेनं विकासाचे बीज प्रज्वलित करून दिलेली संधी खूप मोठी आहे, त्यांच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही। लोकांनी केलेले परिवर्तन विकासासाठी आहे। आगामी काळात आपल्याला तालुक्यात विकासाची प्रक्रिया पुढे घेऊन जायची आहे, यासाठी जनतेची साथ हवी आहे। निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी EVM-वर आरडाओरडा सुरू आहे। आता राज ठाकरेंना पुढे करून तालुक्यातील मतदारांचा अपमान करण्याचे काम सुरू आहे, पण यापूर्वी बोगस मतदान कोणी कसे घडविले याची संपूर्ण आकडेवारी आपण काढली असून लवकरच जाहीर करणार असल्याचे आमदार अमोल खताळ म्हणाले। दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर आणि तालुक्यातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच स्वर्गीय बुवाजी खेमनर यांना श्रद्धांजली वाहून कोणतेही सत्कार सोहळ्याचे आयोजन मंत्री विखे पाटील यांनी रद्द केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले। याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिक आपले परिवार म्हणून साजरा करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण सगळ्यांनी जी आपुलकी, प्रेम, विश्वास, विकासाचा दीप सदैव असा प्रज्वलित राहावं असे मी दीपावलीच्या निमित्ताने प्रार्थना करेन आणि शुभेच्छा देईन। खरंच किती आपल्या सगळ्यांचं ऋण, या ऋणातून मुक्त होणं या जन्मात तरी मला शक्य नाही। आणि विशेषतः मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असेल, सलीम विखे पाटील असेल, या कुटुंबाचं मी खरंच खूप खूप आभारी आणि ऋणी आहे, ज्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आपण या तालुक्यामध्ये परिवर्तन करू शकतो आणि हे परिवर्तन आपण विकासासाठी केलं। या परिवर्तनाच्या माध्यमातून आदरणीय साहेब महसूल मंत्री असताना 1200 कोटी रुपये आपल्या संगमनेर तालुक्याला मिळाले। मधल्या कालावधीमध्ये सगळ्या संगमनेरकरांनी अनुभवलं या तालुक्यात असलेली दादागिरी दहशत, परंतु या दादागिरी दहशतीच्या वेळेस आपलं पालकत्व विखे पाटलांनी घेऊन तुम्हाला आम्हाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच कुठेतरी या संगमनेरातील जनतेला विश्वास मिळाला का इथे परिवर्तन होऊ शकतं आणि ते सगळे सामान्य जनता तुमच्या आमच्या पाठीशी उपस्थित राहिली। या कार्यक्रमाची संकल्पना अशी होती, रोज आम्ही भेटत असतो, साहेबांना भेटत असतो, प्रत्येक कामामध्ये भेटत असतो, परंतु आज कुठलंही काम, कुठलीही काही गोष्ट नसताना फक्त एक स्नेहमिलन आणि संवादाचा निर्णय आम्ही घेतला होता। आणि खरंच खूप आनंद होतो का या कार्यक्रमासाठी ना कुठला कारखान्याचा कर्मचारी आहे, ना कुठला दूध संघाचा कर्मचारी आहे, ना कुठला सोसायटीचा कर्मचारी आहे, ही आमची मावळे। या मावळ्यांच्या जीवावरती आम्ही संगमनेरची उभी लढाई, विधानसभेची लढाई घेतली होतो आणि आता सुद्धा तुम्हाला आम्हाला पुन्हा मला आठवतं, माझी दिवाळी आठवती, तुमच्या बरोबर, तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर संवाद साधून, प्रत्येकाच्या सहवासात राहून जे तुम्ही तन, मन आणि धनाने विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं होतं, ती मोठी लढाई होती, पण छोट्या लढाया सुद्धा आपल्याला गाफील राहायचं नाहीये। येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, आपला महायुतीचा भगवा तिथं आपल्याला फडकवायचा आणि साहेब
कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये मला आठवतं त्यांना ईव्हीएम मध्ये फरक दिसला. ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आरडाओरडा केला. जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे भरले. नंतर त्यांना कळालं की काही आपली ग्रास दिसणार नाही. अर्जची मागे घेतला. आता काय तर राज ठाकरेंना पुढे काढलंय आणि त्यांना सांगताय संगमनेरमध्ये मी 1 लाख मतांनी माझा पराभव झाला. या निमित्ताने खरंच सांगेल आपला विजय 10,507 मतांनी झाला. त्यावेळेस थोडं तरी तुम्ही आम्ही गाठीत राहिलो. यांच्या बोगस मतदानापायी यांनी बोगस नोंदवलेले मतदार प्रत्येक वार्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा 50,000च्या पुढे झाला असता. परंतु त्यावेळेस आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवले ही तुमची आमची जबाबदारी आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बूथवर थांबून प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची. त्यामुळं त्यांनी राज्याचे नेते देशाचे नेते समजणाऱ्यांना त्यांना त्यांच्या शुभेच्छा द्या. यांनी आयोजित केलेल्या दीपावली स्नेह मिळवण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते मान्यवर सगळ्यांना लाभून शकणार नाही ते मला सर्व समज होती. वेळ बराच झालेला आहे. दुसरं गाणं झालेले आहे आणि जमलेले सर्व माझे तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित करून गेले 4-5 दिवस हा दीपावलीचा उत्सव आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या निमित्तानं मग एकत्रितपणे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी अमोल भाऊनी हा स्नेह मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला. मी प्रथमतः आपले लोकप्रिय आमदार यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. यापूर्वी असे कार्यक्रम घ्यायचे म्हणजे 10 विचार करावा लागेल. आता परिस्थिती अशी आहे कोणताही विचार न करता कार्यकर्ते आहे यापुढे आम्ही सत्ता संघटनेच्या विरोधामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे एक किमान आपण या तालुक्यात परिवर्तन घडवलं आणि मला आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना मला सांगितलं सांगायचं आहे. मागच्या दिवाळीला आपण या वर्षाच्या मध्ये एक अनोखी भेट आपल्या तालुक्याला दिली. एक सामान्य कार्यकर्ता अमोल बोलता रुग्णालय तालुक्याला या ठिकाणी भेट आपल्याला दिली. आता या येणाऱ्या दिवाळी आपण दिवाळीमध्ये साजरी केली. या दिवाळीची भेट येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका ही अशी भेट आपण महायुतीला दिली पाहिजे अशा प्रकारचा निर्धार आज आपण सगळ्यांना करण्याची आवश्यकता आहे. आणि मग मी मग बोलणार नाही नुसता नावानं भाऊ भाषण केलेलं आहे. नुसते आरोप वगैरे होत राहतात. आता आपण एकच लक्ष ठेवलं पाहिजे. लोकांनी या सगळ्या आरोपांना दुधाळलं. लोकांनी सगळ्या प्रस्तावितांना मुद्दाची दिली आहे. आता आमच्या निवडणुका झाल्या. आता तुमच्या निवडणुका आहे म्हणून पुढे प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. जो माहिती निवडणुका ठरेल जिल्हा परिषदेला पंचायत समितीला नगरपालिकेला त्या उमेदवाराला आपण दुसरे काम करायचं. हा संकल्प निवडीच्या करायचं. माझ्या पडत नाही माझं त्याचं पडत नाही. विधानसभेला मी सगळं पाहिजे की मुद्दा आपल्या तालुक्यातल्या 72 रोडची गाडी
तिथे आपसात तरी एकत्र बसत नव्हते. तसं ते कुठेचा पिक्चर टाकून नाही कोणता सिनेमा आहे ते कुठे गरीबांना शिकवलं नाही. सुपर 70 तसे सुपर 70 म्हणून आले. पण त्याला परिणाम झाला की सगळे एक जीवन जे काम केलं त्याचं फळ आपल्या तालुक्याला मिळालं. आपल्या सगळ्यांना माहिती तो संकल्प आपल्याला करायचा आहे. तो संकल्प करून उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये 100% महायुती घेण्यास सगळ्या संस्था पुढे लावावी हा संकल्प आपण करूया. एवढं जरी सांगतो बऱ्याच वेळ झाला त्यामध्ये मला आम्हाला विसर जबाबदार काहीतरी आपण विसर चांगली आहे. मला माहिती आहे भाव कशी विसर कशी चांगली आहे असं म्हणतात. आणि मग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा करू. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सन्मानाचा लाभ सर्वांना उत्तम आयुष्य लाभो आणि परमेश्वराला आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.